राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघातर्फे पेठ पोलीस ठाणे येथे आत्ताच नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। दिनांक 1 फेब्रुवारी रोजी माननीय पोलीस निरीक्षक पथवे साहेब पेठ पोलीस ठाणे या ठिकाणी आत्ताच नियुक्त झाल्याबद्दल राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघातर्फे गुलाब पुष्प श्रीफळ शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि निवेदन देण्यात आले। राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ पेठ दिंडोरी पश्चिम विभागाअंतर्गत येणाऱ्या विभागातील पत्रकारांवर भ्याड हल्ले झाल्यास पोलीस संरक्षण मिळावे। पत्रकार हा देशाचा चौथा आधारस्तंभ असून समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी लढणारा, शोषित, श्रमिक, पोलीस कोठडीत मृत्यू, बेकायदेशीर अटक, शोषण, गुलामगिरी, मागासवर्गीयांवर होणारा अन्याय, सरकारी कार्यालयाकडून होणारी पिळवणूक, शासकीय अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या भांडवलशाहीकडून पैशाच्या सत्तेच्या जोरावर शासकीय यंत्रणा स्वार्थासाठी होणारा गैरवापर याबाबत पत्रकार हा सामान्य जनतेच्या तळागाळातला प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी लढणारा बुलंद आवाज, सामाजिक बांधिलकी, निस्वार्थ वृत्ती, प्रामाणिकपणा आवाज उठवणारा पत्रकार या कार्यक्षेत्रात तन मन धन देऊन काम करत असतो। तरी आम्हा पत्रकारांना पोलीस संरक्षण मिळावे याबाबत निवेदन देण्यात आले। माननीय पोलीस निरीक्षक पथवे साहेब यांनी निवेदन स्वीकारून पुन्हा पत्रकारांवर कुठल्याही प्रकारे हल्ला किंवा कुठल्याही प्रकारे अत्याचार झाल्यास तात्काळ निर्भीडपणे काम करणाऱ्या पत्रकारांना संरक्षण देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले। यावेळी उपस्थित पेठ तालुका अध्यक्ष धर्मराज चौधरी, उपाध्यक्ष माहिती अधिकार संघ छगन गवळी, उपसचिव पत्रकार युवराज भोये, सचिव माहिती अधिकार संघ रविदास चौधरी, सुरेश गवळी, तालुका सहसंघटक नामदेव बोडके, संघटक एकनाथ राऊत, संघटक राजेंद्र चौधरी, संघटक मंगेश बामणे, संघटक इत्यादींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी, पेठ।